हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपल्या अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ आहे. सर्वप्रथम तर अंगारिका चतुर्थी हा वर्षातून दोनदाच येतात आणि ज्या मंगळवारी चतुर्थी येतात त्यांना अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. परंतु अंगारिका चतुर्थीला अंगारिकाच हे नाव का पडलं असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर अंगारिका चतुर्थीला अंगारिका नाव पडण्यामागे पण एक पौराणिक कथा आहे. तीच पौराणिक कथा मी आज तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर पौराणिक कथेनुसार पूर्वी अंगारिका नावाचे एक महान मुनी होऊन गेले. हे ऋषीमुनी भगवान गणेशाचे खूप मोठे प्रखर असे भक्त होते आणि ते गणपती बाप्पाची भरपूर अशी सेवा करायची. त्यांची एकनिष्ठ अशी भक्ती करत होते आणि त्यांच्याच भक्तीला प्रसन्न होऊन भगवान गणेशांनी अंगारिका ऋषींना त्यांचं मनवांछित वर मागण्यासाठी सांगितलं. परंतु जेव्हा वर मागण्याची वेळ आली तेव्हा अंगारिका ऋषी म्हणाले, मला काही नको, फक्त माझ्या नावाने जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी म्हणजे त्याच चतुर्थीला जे कोणी हे व्रत करेल त्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे आणि त्यांचे येणारे सर्व संकटे टळू दे असा वर मला द्या. तेव्हा भगवान गणेशाने तथास्तु म्हणून असा वर ऋषीमुनींना दिला. तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थी अंगारिका ऋषीमुनींच्या नावावरून येणाऱ्या प्रत्येक मंगळवारच्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे नाव पडले. अंगारकी चतुर्थीला अंगारिक असे नाव पडण्यामागे अजूनही एक कारण आहे. मंगळ ग्रहाला अंगारक असेही नाव आहे, म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला मंगळ ग्रहाच्या आणि अंगारिका ऋषीमुनींच्या नावावरून अंगारिका असं नाव पडलेलं आहे. तर अशी ही अंगारिका चतुर्थीची छोटीशी कहाणी होती, ती तुमच्यासोबत शेअर केली. जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे छान अशी माझी अंगारिका चतुर्थीची पूजा पार पडली. त्याच्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचं छान असं नैवेद्य दाखवून घेतलं आणि आज अंगारिका होती म्हणजे मी तर प्रत्येक संकष्टीला मोदक बनवतच असते. पण कधी कधी आपल्या घाई गडबडीत एखादी चतुर्थी चुकते. परंतु जे आपल्या वर्षातून दोनच येतात अंगारिका मंगळवारी त्यांना मी नक्कीच नैवेद्यासाठी मोदक करतेच. तर मग आजही मला मोदकांचंही करायचं होतं आणि म्हणूनच सगळं दुपारून अशी पूजा मांडून घेतली. आणि इथे मी छानशी अशी मला जी छोटीशी साधीशी अशी जी रांगोळी होती ती काढली मी पटकन आणि त्याच्यानंतर ही झालेली आपली देवपूजा. लगेचच मग मोदकांची तयारीही सुरू केली, कारण की मग आज होतं मंगळवार आणि शुक्रवारी किट्टूचा असतो डान्स क्लास आणि मग त्याच्यासाठी मग ती आता 6 वाजता घरी येणार. मग त्याच्यानंतर तिचं खाऊन पिऊन झाल्यानंतर मग तिला डान्स क्लासला सोडायला जायचं होतं, म्हणून मग आधीच मोदकांची प्रिपरेशन करून ठेवली म्हणजे मग तिलाही तिच्यासाठीही वेळ देता यावा म्हणून. मग इथे मी आधी आज ही छोट्या किसणीवर खोबरं किसलं नाही, आज जरा घाईच होती म्हणून मोठ्या किसणीवरच खोबरं किसलं. तरीही छान झालेले मोदक. आणि मग इथे तूप टाकून घेतलं, तुपात थोडा गूळ, खसखस आणि वेलची पावडर आणि 2 केळी टाकून घेतली आणि मग ड्रायफ्रूट्स टाकले सारण बनवण्यासाठी. आणि मग गूळ मेल्ट झाल्यानंतर त्याच्यात असं खोबऱ्याचा जो किस होता तो घालून घेतला. अशा प्रकारे मोदकांसाठी पीठ वगैरे सगळं मळून झालेलं आणि इथे मी सोप्यावर बसूनच सगळे मोदक वळवले. भरपूर असे मोदक झालेले कारण की नारळ खूप मोठा होता आणि मी नारळाला म्हणजे जे आपण मोदक करतो ते मोदक वाफवण्यासाठी पाणी घेतो, त्या पाण्यामध्ये थोडं गूळ टाकते. इथे मी मोदक वाफत ठेवले मंद गॅसवर आणि मग किट्टूला सोडण्यासाठी क्लब हाऊसला गेले. कथ्थक क्लासमध्ये आल्यानंतर छान असे वाफळले होते मोदक म्हणजे वेळ पण वाचला. मंद याच्यावर छान मोदक झाले. मग नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्यासाठी मी त्यामधले 11 मोदक ठेवले आणि इकडे डाळ भात भाजी आणि मोदकांच्यातलंच जास्त झालं माझ्याकडून पीठ, त्याच्यात मग उरलेल्याच्या मी भाकरी केलेल्या, मग एक छोटीशी भाकर पण नैवेद्यात ठेवली. इथे मी नैवेद्य दाखवून झाला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग लगेचच आरती पण करून घेतली, कारण की पुन्हा मग तिला आणण्यासाठी मला पुन्हा खाली जायचं होतं. कितीही वाटलं लगेच होईल काम,
थोडंसंच काम आहे, पण काम कधीही थोडं नसतं. ते करायला घेतल्यानंतर समजतं काम खूप आहे. आता हे सर्व करून जेवण आणि मोदक झाल्यानंतरही मी भांडी वगैरे तशीच ठेवलेली, कारण की किट्टूला आणण्याची वेळ झालेली. इथे आरती झाल्यानंतर मी रोज संध्याकाळी म्हणजे घराबाहेरही दिवा लावत असते. मग तोही दिवा लावून घ्यायचा होता, धूप वगैरे दाखवायचं होतं. मग आता पहिल्यांदा आरती झाली, त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं करून घेतली पटापट आणि मग किट्टूला आणायला मी खाली गेले. इथे जो मी बाहेर दिवा लावते त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याकडे असा दिवा आहे की त्याच्यावर वाटी आहे आणि त्याला झाकणसुद्धा आहे. मग त्याला होल पण आहे तसे छोटे छोटे. मग मी त्या वाटीमध्ये आपला भीमसेन कापूर घेते, तो थोडासा चुरून भीमसेन कापूर त्या वाटीमध्ये ठेवायचा आणि त्याच्यावर ते झाकण ठेवायचं. जसजसं दिवा प्रज्वलित होत जातो ती वाटी गरम होत जाते आणि छान असा भीमसेन कापूरचा सुगंध छान असा म्हणजे घरामध्ये आणि घराबाहेरही पसरतो. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही संध्याकाळच्या वेळेस असा दिवा लावल्यावर खूपच प्रसन्नता घरामध्ये आणि घराच्या बाहेरही वाटेल. तर तोच दिवा मी आता इथे लावून घेत होते. एवढी सगळी गडबड करून सर्व कामं पटापट करावी लागतात. आणि आपल्या गृहिणींचं कसं असतं, तो गाणं आपल्याला बरोबर सूट होतो. घड्याळाच्या काट्यावरती कसरत तारेवरची तसंच काहीतरी असतं. प्रत्येक काम झालं का घड्याळ बघा, प्रत्येक काम झालं का घड्याळ बघा, कारण म्हणजे वेळेशी आपण बांधलो गेलेलो आहोत. त्याच्यामुळेही आपली कामं पटापट होतात. तर अशा प्रकारे माझी संध्याकाळची देवपूजा झालेली आहे. धूप दीप आणि फुलं वगैरे बाहेर ठेवून झालेली. मोदक पण छान असे झालेले होते. मग आता मैत्रिणींसाठी पण मोदक थोडे घेऊन गेली, कारण की मी खाली जाईपर्यंत क्लास सुटलेला. मग हे सगळे गार्डनमध्ये माझा वेट करत होते. इकडे मग गार्डनमध्ये आल्यावर काय लवकर काय निघतात का, मग इथे त्यांनी भरपूर उशीर खेळले आणि मग काय टाईमपासच झाला. मला घरी जाऊन उपवासही सोडायचा होता, पण मुलांना काही सांगून समजतं का, तरी कटकट करून कसं तरी त्यांना एकदाचं गार्डन बाहेर काढलं. पण गार्डन निघून पण अजूनच एक फरमाईश होती का मला आज आता आईस्क्रीमच खायचं आहे. मग गेलो बाबा आईस्क्रीम घेण्यासाठी आणि मग फायनली किट्टूराने तिच्या मनपसंतचा आईस्क्रीम घेतला. घरी आलो आणि आता मी उपवास सोडते. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय.